तुमची कला ही त्या व्यक्तीचं तो माणूस म्हणून काय आहे याचं ते प्रतिबिंब असतं. कुठल्याही कलाकाराची कला ही फक्त रियाजापुरती मर्यादित राहून जाते, तो चौफेर होत नाही. जेव्हा मी मीरेपर्यंत पोहोचले तर मला असं वाटलं की मीरेचं आयुष्य हे किती खाच खळग्यांनी भरलेलं आहे, किती ॲब्स्ट्रॅक्ट आहे. म्हणजे राधाने समजा कृष्णावर प्रेम केलं तर कृष्ण ॲटलिस्ट तिला दिसत तरी होता, पण मीरेचं जे प्रेम आहे ते किती ॲब्स्ट्रॅक्ट आहे, कारण तिने कृष्णाला पाहिलं पण नाही आहे. म्हणजे ते म्हणतात ना की जोपर्यंत तुम्ही गहिऱ्या पाण्यात नाही जात तोपर्यंत तुम्हाला मोती नाही सापडू शकत. वरवर पोहून तुम्हाला मोती नाही सापडू शकत, तुम्हाला आतमध्ये जावं लागेल, खूप आतमध्ये जावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला सापडू शकत नाही. मी साधारण एका पेंटिंगवर 8 ते 10 दिवस काम करते आणि रोज तेच पेंटिंग मी करत राहते, त्यामुळे मी 6-7 दिवसानंतर स्टक होते. म्हणजे मग मला त्याच्यामध्ये काही सुचत नाही. मग मी ते पेंटिंग साधारण महिन्याभरासाठी ठेवून देते आतमध्ये आणि महिनाभर मी ना त्या पेंटिंगचा विचार करते ना त्या पेंटिंगकडे बघते आणि महिनाभरानंतर जेव्हा मी ते काढते तेव्हा ते पेंटिंग माझ्याशी बोलायला लागतं. सकाळी 9 ते 6 जे लोक जॉब करतात त्यांना माहिती आहे की माझा पगार महिन्याला येणार आहे, पण आम्हाला ही गॅरंटी नसते. त्यामुळे मागे सांभाळणारं कुणी असेल तर आमच्या स्वप्नांना पंख लागतात. याला निर्मितीच्या काळा म्हणू शकतो, लेबर पेन. बरोबर आहे. आणि तो फक्त आईला माहिती आहे की लेबर पेन काय, तर या निर्मितीच्या काळा फक्त कलाकारच सांगू शकतो. नमस्कार, लेट्स अप मराठीच्या नवदुर्गा या स्पेशल एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आज माझ्यासोबत आहेत प्रसिद्ध चित्रकार प्रणिता बोरा. त्यांच्या चित्रकलेचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे पेंटिंग्स हा राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या कार्यालयात देखील लावलेला आहे. त्यांचा हा चित्रकलेचा प्रवास आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रणिताजी, तुमचं लेट्स अप मराठीमध्ये स्वागत आहे. नमस्कार. सर्वात पहिला प्रश्न हा की तुमची चित्रकलेची आवड तुमची कशी निर्माण झाली आणि तुम्हाला घरातून कसा सपोर्ट भेटत गेला? माझ्या घरामध्ये खूप लहानपणीपासून कलेचा वारसा होता. म्हणजे माझे वडील हार्मोनियम शिकत होते, त्यांना व्यायामाची खूप आवड होती. घरामध्ये सकाळी भीमसेन जोशींची गाणी लागायची आणि खूप पुस्तकं होती आणि वडिलांचा असा अट्टाहास असायचा की जे चांगलं आहे जगात ते वाचलं पाहिजे, ते केलं पाहिजे. त्यामुळे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आम्हाला लहानपणी शाळेत असताना कार्यानुभव हा विषय होता आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी चित्र असायची, ससा, कासव, छोट्या छोट्या मुलांच्या फ्रॉक्स, असं सगळं असायचं आणि मी ते अगदी पाटीवर बघून मी हुबेहूब तासन तास ते मी काढायचे. आणि ते जेव्हा वडिलांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी सुरुवात केली, म्हणजे मला प्रोत्साहन देण्यासाठी सुरुवात केली. मग ते कुठेही गावाला गेले की मला बाकी काहीच आणायचं नाही, ते मला कलर पेन्सिल्स आणायचे, ते मला ते तेलकट खडू यायचं त्या काळी, ते आणायचे. अशी ती सुरुवात झाली. त्यामुळे खूप लहानपणीपासून कलेला फक्त एक छंद म्हणून न बघता त्याच्याकडे एक साधना म्हणून किंवा ती एक विद्या म्हणून बघण्याची सवय माझ्या वडिलांनी मला लावली आणि मला असं वाटतं की त्यामुळे मी आज थोडंफार काहीतरी करू शकले. शालेय अभ्यासक्रम आणि चित्रकला ह्या दोन्ही कशा सोबत जपल्या तुम्ही? माझी आई शाळेतल्या अभ्यासाबद्दल खूप सिरियस होती, बाबा पण होते, पण त्यांना या गोष्टीची जाणीव होती की मी अभ्यासापेक्षा जास्त कलेकडे रमते, ते मला जास्त आवडतं आणि ते मी जास्त मन लावून करते. म्हणजे अभ्यास सोडून मग मी डान्स पण मन लावून करायचे, मी गाणं पण मन लावून म्हणायचे, मी चित्र पण मन लावून काढायचे. त्यामुळे दोन्ही गोष्टी जोपासल्या, पण मी कलेकडे जास्त माझा कल होता, त्यामुळे ते आपसुकच पुढे कंटिन्यू झालं. नाही, असं तुम्हाला कधी वाटलं की आपण आता चित्रकलाच यावरती पूर्ण फोकस केलं पाहिजे, असं कोणते स्टेज होते तुमच्या? असं म्हणतात की आईवडील हे तुमचे पहिले गुरु असतात आणि जेव्हा मी 7वी 8वीत होते तेव्हा मला एलिमेंटरी इंटरमिजिएटमध्ये A ग्रेड होती आणि त्यावेळी माझ्या वडिलांना असं वाटलं की हिला 10वी नंतर 12वी नंतर आपण याच क्षेत्रात आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण हे तिच्याकडे खूप
सहज आलंय. म्हणजे देवाने, आपण म्हणतो ना की देव एखाद्याला देऊन टाकतो की बुवा घेऊन जा, अशा पद्धतीने ते माझ्याकडे त्याने मला दिलेलं आहे. आणि त्यामुळे जेव्हा माझी 12वी झाली त्यानंतर त्यांनी मला GD-साठी ॲडमिशन घेतलं. सो हा त्यांचा निर्णय होता माझ्यापेक्षा जास्त. आणि त्यांनी हेरलं माझ्यामध्ये, मी स्वतः हेरण्यापेक्षा त्यांनी माझ्यासाठी हेरलं. पहिली कोणती पेंटिंग होती तुमची की त्यामुळं तुम्हाला म्हणजे एक वेगळा अनुभव आला तुम्हाला? जेव्हा मी शाळेत शिकत होते त्यावेळी एलिमेंटरी इंटरमिजिएटसाठी जे काही विषय असायचे, जसं स्टील लाईफ आहे किंवा नेचर आहे किंवा मेमरी ड्रॉइंग आहे, हे सगळं मी करत होते. आणि त्यानंतर कॉलेजमध्ये वेगळे विषय होते. जेव्हा तुम्ही GD-साठी ॲडमिशन घेता फाईन आर्ट्ससाठी, तेव्हा ते वेगळे विषय असतात. त्यामुळे पुढे हे महत्त्वाचं असतं की एक पोर्ट्रेट आणि कंपोजिशन याच्यातून तुम्हाला कुठला निवडायचा आणि कशात तुम्हाला करिअर करायचं आहे हा तुमचा निर्णय असतो. सो आफ्टर फाईन आर्ट्स मी कंपोजिशन साठी मी सुरुवात केली आणि एक शैली माझी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. पहिलं तुमचं एक्झिबिशन कुठं झालं होतं आणि तो अनुभव कसा होता? माझं पहिलं एक्झिबिशन आहे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मुंबईला झालं. आणि आमच्यासाठी, चित्रकारांसाठी जहांगीर ही वारी असते. कारण जर तुम्हाला आज असं वाटलं की मला जहांगीरसाठी अप्लाय करायचं आहे, तर तुम्हाला किमान पुढचे 6-7 वर्ष जहांगीर मिळू शकत नाही, लगेच मिळू शकत नाही, कारण इतकं तिथे वेटिंग असतं. आणि मी विचार पण करू शकत नव्हते की मला खरंच एवढ्या लवकर मिळेल. पण मी खरंच असं मान्य करते की माझं नशीब खूप बलवान आहे. आणि मला माझ्या करिअरच्या इतक्या सुरुवातीला माझं पहिलं एक्झिबिशन जहांगीरमध्ये झालं आणि त्याचं इनॉग्रेशन हेमा मालिनींनी केलं होतं. सो तो खूप एक ग्रेट अनुभव होता माझ्यासाठी. मोठी लोकं का मोठी होतात किंवा का मोठी असतात हे त्यांच्या लहान लहान गोष्टींमधून समजतं. या 7 दिवसांच्या काळामध्ये माझ्याकडे खूप दिग्गज आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं येऊन गेली. जसं पद्मजाताई फेणाणी आल्या, देवकी पंडित आल्या, भरत दाभोळकर आले, त्यानंतर अरविंद सावंत किंवा असे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज लोकं माझ्याकडे येऊन गेली. आणि त्यांची ही पाठीवरची थाप माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाची होती. कारण प्रत्येक कलाकारासाठी ही एक ऊर्जा असते की तू योग्य रस्त्यावर आहेस, योग्य मार्गावर आहेस, हे कोणीतरी येऊन तुम्हाला सांगणं हे खूप महत्त्वाचं असतं. तुमच्या चित्रकलेमध्ये राधा आणि कृष्ण हे जास्त प्रभाव असं वाटतं की ते जास्त पेंटिंग्स आहेत, ते त्याबद्दल नेमकं काय आहे विशेष? काय होतं की माणूस, मला असं वाटतं की ज्या वातावरणात मोठा होतो, ज्या विचारांचा त्याच्यावर प्रभाव असतो, ज्या व्यक्तींमध्ये, ज्या लोकांमध्ये तो राहतो, त्या गोष्टी किंवा ते विषय त्याच्या आतमध्ये असतात. कलाकाराचं प्रतिबिंब, कुठलीही कला असो, मग ती कंठातलं गाणं असू दे किंवा हातातली चित्रकला असू दे किंवा मातीतलं शिल्पकाम असू दे, काही असू देत, पण त्याच्यामध्ये ते प्रतिबिंब उतरत असतं. ते प्रतिबिंब असतं. तुमची कला ही त्या व्यक्तीचं, तो माणूस म्हणून काय आहे याचं ते प्रतिबिंब असतं. सो कृष्ण लहानपणीपासून मला खूप भावला. आणि माझी आजी जी आहे ती गीता वाचायची, त्यानंतर त्याच्यातल्या गोष्टी ऐकत मी मोठी झाले, रामाच्या गोष्टी, कृष्णाच्या गोष्टी ऐकत मी मोठी झाले. त्यामुळे तेच विषय मला जवळचे होते आणि म्हणून अगदी 5-6 वर्षांपासून मी कंटिन्यू कृष्णावरच काम करते. आतापर्यंत तुमचे किती एक्झिबिशन झालेच? माझं सोलो एक्झिबिशन एकच झालं आणि ग्रुप शोज खूप झाले, 15-16 झाले असते. आता दिल्लीमध्ये जे तुमचं राष्ट्रपती कार्यालयात जे पेंटिंग्स लागले, पंतप्रधानांच्या कार्यालयात देखील पेंटिंग लागली, तुमच्या दिल्लीचा तो प्रवास कसा होता? खूप अद्भुत होता. कधी कधी असं वाटतं की ज्या कृष्णाला मी मानते तो स्वतःच इतका अद्भुत आहे आणि म्हणून माझ्या आयुष्यात तो अशा खूप मिराक्युलस गोष्टी घडवून आणत असतो. तर पूर्ण देशामधून 15 चित्रकारांना तिथे आमंत्रण दिलेलं होतं
आणि मला असं नेहमी वाटतं की जे चित्रकार तिथे आले होते, ज्या लेवलचे तिथे चित्रकार आले होते, त्याला जर एकेकाला त्यांना भेटायचं म्हणलं तर एक एक जन्म पण कमी आहे, असं त्यांचं काम आहे, अशी त्यांची साधना आहे. आणि इतके ते महान कलाकार आहेत. आणि अशा लोकांबरोबर मला राहण्याची संधी मिळाली हे खरंच माझं भाग्य असं समजते मी. परमजीत सिंग, त्यानंतर चंद्रा भट्टाचार्यजी किंवा असे अनेक आज जर भारतातले 15 मोठे नाव की ज्यांना एमिनंट आर्टिस्ट आपण म्हणू शकतो, तर त्याच्यामध्ये त्यांची नावं येतील, निश्चित येतील, असे हे कलाकार होते. आणि कुठेही मला असं जाणवलं नाही की ते स्वतःला काही फार मोठे समजतात किंवा आम्ही बडिंग म्हणून गेलो तर आम्हाला सारखं ज्ञान देत आहेत, असं कुठेही झालं नाही. अगदी सहजपणे येऊन ते पटकन काहीतरी सांगून जायचे आणि मग असं जाणवायचं की आपण हे चेंज केले पाहिजे किंवा आपण असं केलं पाहिजे, आपण हे पण शिकलं पाहिजे, आपण ते पण केलं पाहिजे, हे आपण वाचलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की कुठल्याही कलाकाराची कला ही फक्त रियाजापुरती मर्यादित राहून जाते, तो चौफेर होत नाही. म्हणजे सकाळी स्केचिंग केलं, दुपारी कमिशन वर्क केलं, संध्याकाळी कुठेतरी चक्कर मारून आले आणि झोपलो, असं बऱ्याच वेळा होतं. म्हणजे तोचपणा मग कलेमध्ये येतो. पण ते सगळेच लोक मला हे त्यांच्याशी बोलताना जाणवायचं की ते एवढे चौफेर होते, त्यांचं वाचन एवढं दांडगं होतं की म्हणजे तासनतास त्यांना ऐकत राहावं, त्यांना बघत राहावं, अशी ती लोकं होती. आणि राष्ट्रपतींसोबतचा अनुभव पण फार सुंदर होता. ते फारच सुंदर होता. एक तुमचा एक फोटो राष्ट्रपती भवन मधला, जिथं तुम्ही आले राष्ट्रपती सोबत, त्यावेळेस नेमकं तुमचं काय बोलणं झालं? आमचा कसा कार्यक्रम होता की आम्हाला राष्ट्रपती भवनामध्ये 8 दिवस राहायचं होतं आणि तिथे राहून 2 पेंटिंग्स करायचे होते. आणि त्या पेंटिंग्सचं लास्ट डेला इनॉग्रेशन करणार होतो, एक्झिबिशन करून, आणि त्याचं इनॉग्रेशन जे होतं ते माननीय राष्ट्रपतीजी करणार होते. तर बोलता बोलता सगळ्यांची त्यांच्या पेंटिंगबद्दल ते विचारत होते, चर्चा करत होते, आणि करता करता ते माझ्यापाशी आले. तर जेव्हा ते माझ्यापाशी आले तर मी त्यांना सांगितलं की मैं ऐसे हूँ और मैं प्रणीता बोरा हूँ और मैं अहमदनगर से आई हूँ. तो त्यांनी सांगितलं की वो अहमदनगर नहीं है, वो नगर है, और बाहर के लोग भी उसे नगर ही कहते हैं और नगर के लोग भी उसे नगर ही कहते हैं. तो ये आपने क्या बनाया है? तो मी त्यांना सांगितलं की मी अशी कृष्णाची खूप मोठी भक्त आहे, आणि कृष्ण, राधा आणि त्याच्यातले जेवढे कॅरेक्टर्स आहेत, मग कर्ण आहे किंवा कुंती आहे, सगळेजण जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यांचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव आहे. पण हे सगळं असताना पण जेव्हा मी मीरेपर्यंत पोहोचले तर मला असं वाटलं की मीरेचं आयुष्य हे किती खाच खळग्यांनी भरलेलं आहे, किती ॲब्स्ट्रॅक्ट आहे. म्हणजे राधाने समजा कृष्णावर प्रेम केलं तर कृष्ण ॲटलिस्ट तिला दिसत तरी होता, पण मीरेचं जे प्रेम आहे ते किती ॲब्स्ट्रॅक्ट आहे, कारण तिने कृष्णाला पाहिलं पण नाही. तर मी अशी मीरेची पण खूप आता भक्त झाली, आणि म्हणून मला असं वाटलं की मीरेवर फारसं काम झालेलं नाही आहे. मीरा हा एवढा मोठा विषय असून मीरेवर फारसं काम झालेलं नाही आहे. इवन मिनिएचरमध्ये कृष्ण, राधा, कृष्णाच्या आयुष्यातले प्रसंग असं खूप काम झालं आहे, पण मीरेवर हार्डली काही पेंटिंग्स आहेत, चित्र आहेत. तर मला असं वाटलं की हा खूप मोठा विषय आहे आणि आपण याला धरून अभ्यास केला पाहिजे आणि काम केलं पाहिजे. तर मी त्यांना असं सांगितल्यानंतर मी त्यांना फक्त एक छोटीशी घटना सांगितली कि जब मीराबाई गाते गाते वृंदावन पहुंची तो उनके भजनों का गायन हुआ. तो सामने स्वामी हरिदास बैठे थे जिनके शिष्य कहे जाते हैं बैजू बावरा तानसेन. तो उन्होंने कहा, मीराबाई तुमने भजन तो बहुत अच्छा गाया, परंतु तुम्हारा भजन राग में नहीं था. तो मीराबाई ने उसका अद्भुत जवाब दिया. मीराबाई ने कहा कि आपने बिल्कुल ठीक कहा कि मेरा भजन राग में नहीं था, क्योंकि मनुष्यों को रिझाने के लिए
राग में गाया जाता है, परंतु परमात्मा को रिझाने के लिए अनुराग में गाया जाता है. तर ते जे तो जो फोटो आहे तेव्हा मी त्यांना तो प्रसंग सांगत होते. नवीन आपण जर देशातील ज्या मानाच्या आर्ट गॅलरी आहे तिथं जर एक्झिबिशन करायचं म्हटलं तर खूप नवीन कलाकाराला म्हणजे नवीन पेंटिंग जे चित्रकार असतात त्यांच्यासाठी खूप स्ट्रगल असतं. ते नेमकं प्रोसेस काय असते आणि काय संघर्ष करावा लागतो? खरं सांगायचं तर फक्त नवीन कलाकारांनाच स्ट्रगल नाही आहे, सगळ्यांना स्ट्रगल आहे. मला पण स्ट्रगल आहे. प्रोसेस अशी असते की तुम्हाला साधारण 25 ते 30 उत्तम दर्जाची चित्र तयार करावी लागतात एका शैलीतली, आणि त्याचे चांगले फोटोग्राफ्स काढून तुम्हाला त्या गॅलरीकडे तुम्हाला पाठवावे लागतात. आणि त्यानंतर त्यांची जी सिलेक्शन कमिटी असते ते लोक हा निर्णय घेते की तुम्हाला गॅलरी द्यायची की. एखाद्या चित्रकाराची त्याची शैली नेमकं कशी तयार होते, एखाद्या विषयाचा कसा अभ्यास केला जातो? शैली कशी तयार होते हा विषय, मला असं वाटतं याचं उत्तर असं आहे की आता जी माझी जहांगीरची शैली होती, मी कॉन्टेम्पररी वारलीमध्ये काम केलं होतं त्यावेळी, आणि मी जेव्हा कॉलेजमध्ये काम करायचे तेव्हा मी खूप वारलीमध्ये खूप एक्सपेरिमेंट करायचे, खूप सारे. म्हणजे जे आपण बघतो की त्याचे जे प्रॉपर जे कलर्स आहेत, व्हाईट कलरने वारली काढली जाते, तर तसं मी नाही करायचे. मी खूप वेगळे वेगळे एक्सपेरिमेंट्स करायचे त्याच्यामध्ये, आणि कलर्ड वारली करायचे खूप सारं. तर एखादी गोष्ट सारखी तुम्ही करत राहिलात की तुम्हाला ते सुचत जातं नवीन. तर नवीन काहीतरी निर्माण करायचं असेल तर ते करत राहणं, त्या टेम्पोमध्ये राहणं, त्याच्यातच राहणं कंटिन्यू, हेच त्याचं उत्तर असू शकतं. आता जेवढे पण मोठे मोठे वैज्ञानिक होऊन गेले, सायंटिस्ट होऊन गेले, ते तासनतास, महिने, वर्षानुवर्ष त्यांच्या प्रयोगशाळेच्या बाहेर निघत नव्हते. का निघत नव्हते? म्हणजे ते तिथून बाहेर पडून तुमच्या आमच्यासारख्या लोकांमध्ये येऊन गप्पा का मारत नव्हते? कारण त्यांना हे माहिती होतं की मला तासनतास इथेच राहिलं पाहिजे, या टेम्पो याला, या एवढ्यातनं जर मी बाहेर गेलो ना तर मी याच्यातनं बाहेर जाईल, म्हणून या टेम्पोमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यात तासनतास तुम्ही जर राहिलात तर तुम्हाला काहीतरी नवीन मिळू शकतं, काहीतरी सापडेल. म्हणजे ते म्हणतात ना की जोपर्यंत तुम्ही गहिऱ्या पाण्यात नाही जात तोपर्यंत तुम्हाला मोती नाही सापडू शकत. वरवर पोहून तुम्हाला मोती नाही सापडू शकत, तुम्हाला आतमध्ये जावं लागेल, खूप आतमध्ये जावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला सापडू शकत नाही. तुम्ही किती वेळ सराव करता? म्हणजे कारण एखादी कला म्हटलं तर त्यासाठी एक तपश्चर्या लागते. कंटिन्यू असा सराव साधारण 6-7 तास होतो. पण जेव्हा एखादं एक्झिबिशन असतं की तुमच्यासमोर टार्गेट आहे, तर मग तुम्ही म्हणजे मग त्याला काही लिमिट नसतं, 10 तास 15 तास असं. पण जेव्हा तुम्ही रोजच्या आयुष्यात रोज साधना करताय तर तो एक वेगळा भाग असतो, वेगळी गोष्ट असते. त्यामुळे माझ्या दिनचर्येमध्ये चित्रकला पण असते, पण त्याच्याबरोबर मी वाचन पण करते, मेडिटेशन पण करते, व्यायाम पण करते, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी चालू असतात. पण जर रेग्युलर विचाराल तर मी निश्चित 6-7 तास काम करते. एखादा जर विषय समजा एखादं तुम्ही पेंटिंग करताय, साधारण एक पेंटिंगचा किती कालावधी लागतो किंवा किती दिवसात ते कम्प्लीट? हा प्रश्न मला खूप जण विचारतात. पण या प्रश्नाचं माझं उत्तर असं आहे, म्हणजे प्रत्येक हे व्यक्तिपरत्वे बदलत जातं, कलाकार टू कलाकार हे चेंज होतं. कारण आता खूप लोक अशी असतात की त्यांना खूप गर्दीमध्ये पण काम करता येतं, पण मला गर्दीमध्ये काम करता येत नाही. जर इथे कोणी माझ्या स्टुडिओमध्ये येऊन बसलं आणि बघितलं, एक जण आहे आणि त्यांना माझं काम बघायचं आहे म्हणून ते येऊन बसले, तर मी निश्चित काम करू शकते. पण खूप गर्दी आहे, खूप आवाज आहे, खूप
गोंधळ आहे आणि मग मी काम नाही करू शकत. सो तसं की हे व्यक्ती टू व्यक्ती बदलत जातं. तर मला माझी जी प्रोसेस आहे कामाची ती अशी आहे की मी साधारण एका पेंटिंगवर 8 ते 10 दिवस काम करते आणि रोज तेच पेंटिंग मी करत राहते. त्यामुळे मी 6-7 दिवसानंतर स्टक होते. म्हणजे मग मला त्याच्यामध्ये काही सुचत नाही. मग मी ते पेंटिंग साधारण महिन्याभरासाठी ठेवून देते आतमध्ये आणि महिनाभर मी ना त्या पेंटिंगचा विचार करते ना त्या पेंटिंगकडे बघते आणि महिनाभरानंतर जेव्हा मी ते काढते तेव्हा ते पेंटिंग माझ्याशी बोलायला लागतं. मग मला समजलं की मला काय केलं पाहिजे, काय याच्यामध्ये चेंजेस केले पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. सो ही माझी प्रोसेस आहे. पण हे प्रत्येकाचंच असेल असं नाही. पण मी एका पर्टिक्युलर वेळानंतर मी स्टक होऊन जाते. कलाकाराचं नेमकं लाईफ कसं असतं की ते पण सोशल मीडियावर तेवढंच ॲक्टिव्ह असतात, जे कौटुंबिक फंक्शन जे राहतात त्यामध्ये तेवढेच इन्व्हॉल्व असतात की त्यापासून सगळं अलिप्त असतं, त्यांचं वेगळं जग असतं. परत तोच विषय आहे की हे व्यक्ती टू व्यक्ती बदलत जाईल. पण माझं तुम्ही मला पर्सनली विचाराल तर मी थोडीशी इंट्रोवर्ट आहे. मला फारसं लोकांमध्ये जायला आवडत नाही. मी लोकांमध्ये गेल्यानंतर बुचते आणि गर्दी गोंधळ हे मला अजिबात आवडत नाही. मी जेवढी एकटी राहते माझ्यासोबत राहते तेवढी आनंदी असते. स्पेशली त्या लोकांमध्ये जी माझ्यासारखी आहेत, ज्यांचे विषय माझ्यासारखे आहेत. आपण ज्या लोकांमध्ये राहतो मला असं वाटतं की ती लोक तुमचा आरसा असतात. जसे माझे जे वडील आहेत तर मी त्यांच्यासारखी आहे. सो मला फारशी कोणाची गरज पडत नाही कारण माझ्या वडिलांबरोबर मी तासनतास गप्पा मारू शकते. मी तासनतास म्हणजे मी दिवसभर आम्ही एकमेकांशी बोलू शकतो. पण ते काय फक्त गोडच असतं असं नाही. प्रत्येक ठिकाणी तुमचे वादही असतात, तुमचे मतभेदही असू शकतात आणि मतभेद असावेत. याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतंत्र व्यक्ती आहात, तुमचे स्वतःचे स्वतंत्र विचार आहेत. सो खूप ठराविक मित्रमैत्रिणी आहेत आणि मला फारसं आवडत नाही बाहेर जायला. आम्ही गेले तरी मी गाण्याच्या कार्यक्रमांना जाते. मी जिथे काव्य वाचन असतं किंवा संहिता वाचन असतं किंवा माझ्यासारख्या लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. त्याचं कारण हे असतं की त्यांच्याकडून कधी कधी तुम्हाला असं काहीतरी मिळून जातं की जे तुमच्या चित्रामध्ये कामी येतं तुम्हाला. हो ना. म्हणजे कुठेतरी बघितलेलं, कुठेतरी ऐकलेलं हे सगळं तुमच्या त्या चित्रात उतरत असतं. रंग हे असे हा रंग छान आहे आपण हा घेऊया असं होत नाही. तो मूड असतो, तो विषय असतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की आपण हल्ली ना फिजिकल डाएटबद्दल आपण खूप विचार करतो की आपण हे खायचं का, हे खायचं का, हे नाही खायचं. पण मेंटल डाएटबद्दल कोणी बोलत नाही की सकाळपासून रात्रीपर्यंत मी काय वाचतेय, मी कुणासोबत राहतेय, माझ्या चर्चांचे विषय काय आहेत, मी कुणाबद्दल बोलतेय, मी काय बोलतेय. तर विचार किंवा बोलणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे मेंटल डाएटसाठी. आणि मेंटल डाएटचा डायरेक्ट परिणाम तुमच्या आयुष्यावर, तुमच्या कामावर होत असतो. ॲटलिस्ट जे लोक कलाकार आहेत त्यांच्यासाठी तरी ही गोष्ट खूप लागू पडते असं मला वाटतं. चित्रकलेव्यतिरिक्त इतर छंद कसे जोपासता, म्हणजे कोणते छंद जोपासता? मला हल्ली व्यायामाची खूप आवड लागली आहे. त्यामुळे मी संध्याकाळी जिम करते आणि सकाळी योगा करते. मेडिटेशन मी याच्यासाठी करते कारण आपल्याला डेली आयुष्यामध्ये, रोजच्या आयुष्यामध्ये ज्या प्रॉब्लेम्सना म्हणूया, चॅलेंजेसना आपण फेस करतो ते करताना कधी कधी आपण व्हायबल पण होतो. म्हणजे ते प्रॉब्लेम्स खूप मोठे वगैरे वाटायला लागतात आपल्याला. आणि असं होऊ नये म्हणून मी मेडिटेशन करते. आणि मला संगीताची आवड आहे.
पण एवढ्यात माझा रियाज वगैरे होत नाही. पण मी खूप गाणं ऐकते. म्हणजे माझ्याकडे स्टुडिओमध्ये जर मी काम करत असेल तर मी जेवढा वेळ इथे असते तेवढा वेळ माझं गाणं ऐकणं सुरू असतं. आणि माझ्या एका खूप चांगल्या गुरूंनी मला हे सांगितलंय की 50% गाणं हे तुम्ही गाणं कसं ऐकता यावर तयार होतं. नुसतं उगीच लावलंय बॅकग्राऊंड म्युझिक सारखं जर तुम्ही त्याला बघत असाल तर ते तुमच्या आतमध्ये नाही उतरत. पण गाणं ऐकणं ही एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे तो एक वेगळा वेळ देऊन करण्याची गोष्ट आहे. सो मी खूप गाणं ऐकते. आता सध्याचा जर काळ बघितला तर प्रत्येकाला कुणाला डॉक्टर व्हायचं असतं, कुणाला इंजिनियर व्हायचं असतं, तर कलाकार कुणाला व्हायचं नसतं किंवा मग त्यासोबत कला जोपासली म्हणजे एक दुसरा ऑप्शन म्हणून कलेकडे बघितलं जातं. तर चित्रकलेमध्ये कशा संधी आहेत आणि त्यामध्ये करिअर कसं होऊ शकतं? याच्यात 2-3 पार्ट आहेत असं मला वाटतं. जसं माझ्या बाबत झालं तसं प्रत्येकाच्या बाबत होतंच असं नाही आहे. आणि ज्यांच्या बाबत होतं त्यांच्या बाबत असं असतं की घरामध्ये कोणीतरी कलाकार असतं किंवा घरामध्ये कुठली तरी कला असते आणि त्याचं त्यांना खूप महत्त्व असतं. तर माझ्या बाबत असं झालं कारण माझे जे वडील होते ते खूपच रसिक होते. स्वतः हार्मोनियम शिकत होते, खूप लिबरल होते, प्रचंड वाचन होतं. आणि म्हणजे मी जर गाणं नसतं केलं किंवा मी जर चित्र नसतं केलं तरी पण मी CA नसतं केलं, मी डॉक्टर नसती झाले, मी इंजिनियर नसती झाले, मी काहीतरी ॲथलीट झाले असते, काहीतरी मी स्पोर्ट्समध्ये केलं असतं किंवा मी असंच काहीतरी केलं असतं. पण मी हे सगळं अभ्यासाशी रिलेटेड असं काही केलं नसतं. सो प्रत्येकाला हा एवढा मोठा सपोर्ट मिळतोच असं नाही जो मला मिळाला. दुसरी गोष्ट अशी की मला असं वाटतं की कलाकारांच्या आयुष्यामध्ये सगळ्या लेवलला म्हणजे फायनान्शियल असेल, पर्सनल असेल, या सगळ्या लेवलला एक काय म्हणता येईल एक अनियमितता असते. म्हणजे सकाळी 9 ते 6 जे लोक जॉब करतात त्यांना माहिती आहे की माझा पगार महिन्याला येणार आहे, पण आम्हाला ही गॅरंटी नसते. त्यामुळे मागे सांभाळणारं कुणी असेल तर आमच्या स्वप्नांना पंख लागतात. माझ्या वडिलांनी ते मला दिले पण प्रत्येकाला ते मिळतील त्याची गॅरंटी नसते. दुसरी गोष्ट ही असते की कलाकारांमध्ये समाजाच्या विरुद्ध पोहण्याची ताकद असते. आणि मला नेहमी असं वाटतं की एक जो जिवंत मासा आहे तो पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो आणि जो मेलेला मासा आहे तो पाण्याच्या सोबत पोहतो. आणि माझ्या वडिलांनी पण मला हे शिकवलंय की पहिल्याला पण माहिती नाही कुठे चाललोय आणि शेवटच्या माणसालाही माहिती नाही. फक्त पहिला चाललाय म्हणून आपण त्याच्या मागे चालत असतो, पण कुणीतरी थांबून हा विचार केला पाहिजे की मी कुठे चाललोय. बरं, जिथे मी चाललोय ते मला आवडतंय का, तिथे गेल्यावर मला समाधान मिळणार आहे का. त्यामुळे असे खूपसे पार्ट आहेत. सो खूप अनियमितता असते, निश्चित असते, आणि स्ट्रगल खूप असतं. म्हणजे आणि मी असं म्हणते की एका सर्टन लेवलला येऊन तुमचा फायनान्शियल स्ट्रगल कदाचित संपेलही, म्हणजे संपतोच असं होत नाही. जो उत्तम काम करतो, जो मेहनत करतोय, ज्याच्यासाठी त्याची कलेमध्ये तो परमेश्वर बघतोय, त्याला भरभरून मिळतं 100%. हे तर प्रत्येकच क्षेत्रात आहे ॲक्च्युली. पण फायनान्शियल स्ट्रगल्स नंतर सुद्धा एक स्ट्रगल असतो, तो असतो की तुम्ही सतत असमाधानी असता. म्हणजे तुमचा एक मानसिक स्ट्रगल असतो. तुम्ही ज्या लोकांमध्ये बसताय त्याच्यामध्ये तुम्ही रमत नाही आहात. तुम्ही सतत शोधात असता नवीन करण्याच्या, नवीन नाविन्याच्या, निर्मितीच्या. याला निर्मितीच्या काळा म्हणू शकतो, लेबर पेन. बरोबर. आणि तो फक्त आईला माहिती आहे की लेबर पेन काय. तर या निर्मितीच्या काळा फक्त कलाकारच सांगू शकतो की त्याला काय आतमध्ये त्रास आहे. बरं, प्रत्येक वेळेस असं आहे की आता असे खूप आर्टिस्ट आहेत की जे उत्तम काम करतात आणि
त्यांना ज्या लेवलला सक्सेस मिळायला पाहिजे होतं ते नाही मिळालं. आणि अगदी खरं सांगायचं झालं तर माझ्यापेक्षाही खूप चांगले काम करणारी लोक असतील, पण देवाच्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने जे मला मिळालं तेवढं त्यांना नाही मिळालं. सो मिळेलच याची पण गॅरंटी नसते. त्यामुळे लोक घाबरतात, लोक खूप घाबरतात, कारण हा स्ट्रगल आयुष्यभराचा असतो आणि वेगळ्या वेगळ्या स्तरावर असतो. म्हणजे काही लोकांचं स्ट्रगल दिसतात की यांना फायनान्शियल स्ट्रगल आहे, पण ज्यांच्याकडे सगळं व्यवस्थित बाहेर दिसतं आहे ते आतूनही तितकेच सॅटिस्फॅक्शनमध्ये आहेत, समाधानात आहेत, याची काही गॅरंटी नाही. मुंबई, पुणे असेल, या तुलनेत नगरमध्ये काही कलेसाठी मर्यादा वाटतात का? किंवा म्हणजे तुम्ही तसा काही विचार केला की आपण तिकडे जर गेलो तर काही वेगळ्या संधी निर्माण होऊ शकतात, असं कधी वाटलं? माझं काय होतं की मला असं वाटतं, म्हणजे वैयक्तिक, की जी शांतता आणि जी प्युरिटी मला इथे मिळते नगरमध्ये, माझ्या कामासाठी, माझ्या घरामध्ये, माझ्या स्टुडिओमध्ये, ती जगात कुठेच नाही मिळू शकत. कारण ज्या लोकांमध्ये मी राहते ते मला खूप आवडतं. आणि जी वैचारिक बैठक तुमची तयार होते ना कलेसाठी, लिहिण्यासाठी, कुठल्याही कलेसाठी, जर तुम्हाला कलाकार म्हणून खूप दिग्गज मोठं काहीतरी करायचं आहे तर मला असं वाटतं की मग तुम्ही त्या लेवलच्या लोकांमध्ये तुमचं उठणं बसणं पाहिजे. आणि ते पण माझं होतं, कारण मी जेव्हा कामात असते तेव्हा इथे असते, आणि जेव्हा बोर होते तेव्हा मी बाहेर जाते, गप्पा मारते, वेगवेगळ्या लेखकांमध्ये जाऊन बसण्याचा प्रयत्न करते की ते काय मला कळो न कळो, म्हणजे ते काय लिहित आहेत, ते काय म्हणत आहेत, त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांनी काय वाचलं आहे, ते आत्ता समजा ते आत्ता पॅरिसला गेले होते तर त्यांनी काय बघितलं, हे सगळं मी फक्त ऐकते आणि तासनतास ऐकते. सो माझा नेहमी प्रयत्न असतो की नाविन्याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न करते. काय आपण मुलाखतीचा शेवटचा प्रश्न घेऊन, महत्त्वाचा असा आहे की चित्र बघणं आणि चित्र बघणं नेमकं काय असतं? चित्र बघणं, सामान्य लोक जे बघतात ते वेगळं, किंवा चित्राचा कसं बघितलं पाहिजे? काय होतं, आपल्याकडे फिल्म ॲप्रिसिएशन नावाचा एक कोर्स आहे, माहिती होतं. तर लोकांना ती गरज वाटते की आपण सिनेमा कसा बघावा हे आपल्याला समजलं पाहिजे, म्हणून जाऊन लोक फिल्म ॲप्रिसिएशनचा कोर्स करतात. पण आपल्याकडे एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, आपल्याकडेच असं मी म्हणत नाही, मी ऑल ओव्हर द वर्ल्ड हा प्रॉब्लेम आहे, पण आपल्यापेक्षा त्यांच्याकडे निश्चित या गोष्टीची कदर जास्त आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की लोकांना चित्राबद्दल फारशी काही, म्हणजे फारसा इंटरेस्ट नाही आहे. म्हणजे जहांगीरमध्ये जर दिवसातून 1000 लोक येत असतील तर त्याच्यातले हार्डली 70 लोक, 100-200 लोक कलाकार आणि आर्ट लव्हर्स, आर्ट क्रिटिक्स आणि आर्टिस्ट हे सोडून म्हणते मी, म्हणजे त्याच्यात लिहिणारी लोक किंवा ते सोडून म्हणते मी, अशी लोक फार रेअरली येतात. आता विषय असा आहे की कलाकाराला 2 पायऱ्या उतरून सामान्य माणसाला हे सांगायचं नाही आहे की चित्र काय आहे. चित्र, कारण तो रममाण आहे त्याच्या कामामध्ये, तो त्याच्या पुस्तकांमध्ये, त्याच्या चित्रामध्ये, त्याच्या रंगांमध्ये, त्याच्यासारख्या त्याच्या लोकांमध्ये, त्याच्या त्या पागल वेडसर त्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये तो रममाण आहे, त्याला काही घेणं देणं नाही पडलेलं. आणि सामान्य लोकांना 2 पायऱ्या चढून वरती यायचं नाही आहे, विचारायचं नाही आहे की कदाचित तो सांगूनही टाकेल तुम्हाला पटकन की हे तुम्हाला याच्यात मी असं केलं आहे, तुम्ही असं बघितलं पाहिजे चित्र. त्यामुळे चित्र कसं बघावं हा जो प्रश्न आहे, मला असं वाटतं की प्रत्येकाला चित्र वेगळं दिसतं. म्हणजे माझ्याकडे मी तुम्हाला दाखवेन, मी आता एक चित्र केलं होतं महावीर स्वामींचं, आणि
महावीर स्वामींचा एक मोठी मूर्ती मी दाखवली आहे आणि खाली असं पर्स्पेक्टिव्हने एक रस्ता दाखवला आणि त्याच्यावर आमचे जे जैन साधू असतात त्या रस्त्यावर ते चाललेत आणि त्याला मी नाव दिलं महावीर पथ. महावीर पथ म्हणजे की आज जे काही हे यांनी संन्यास घेतलेला आहे आणि जो काही त्याग करून ते महावीरांच्या दाखवलेल्या रस्त्यावर ते चाललेले आहेत तर ते तिथे पोहोचणार आहेत, असं सरळ सरळ अर्थ माझा तो त्या चित्राचा होता. आणि माझे जे गुरु आहेत पवन नाईक सर गाण्याचे, तर त्यांनी खूप सुंदर मला त्याचा अर्थ सांगितला जो त्यांना उमगला. ते चित्र जे तुम्ही विचारताय कसं बघावं, तर म्हणजे प्रत्येक माणसाबरोबर ते बदलत जातं. तर त्यांनी मला सांगितलं की हा जो छोटा माणूस तू दाखवलायस इथे म्हणजे साधू, तर त्याचंच ते उद्याचं रूप आहे. ते जे महावीर आहेत तिथे तर ते त्यांचं रूप आहे उद्याचं. म्हणजे जेव्हा ते पूर्ण तप होईल त्यांचा, तर ते असेच कोणीतरी मोठे होते. सो हे व्यक्ती परत बदलत जातं असं मला वाटतं. पूर्वीच्या काळी कसं होतं की प्रत्येक कलेला एक राज आश्रय असायचा. आत्ताच्या काळात तसं राहिलं नाहीये. त्यामुळं आता कलेकडे दुर्लक्ष होते असं वाटतं का? कलेकडे दुर्लक्ष होतंय, त्यामुळे कला वाढत नाहीये. तो जो एक निर्माण व्हायला पाहिजे होतं तो एक टप्पा गेल्यानंतर ती एक स्पेस तयार झालेली आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाला ना खूप पटकन हवं आहे. म्हणजे मी किशोरीताईंचं जे पुस्तक, किशोरी आंबवणकरांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये मी वाचलं होतं की जवळपास 15-16 वर्ष रियाज केल्यानंतरही त्यांना स्टेजवर गाऊ देण्याची त्यांच्या आईची, त्यांच्या गुरूंची इच्छा नव्हती. पण आम्हाला 1-1.5 वर्षातच हवं आहे की आम्हाला आमची मुलं सारेगमपमध्ये पाठवायचं आहे आणि खूप पटकन हवं आहे. तर कुठलीही विद्या म्हणजे कुठली कला ही पटकन देणारी नाही आहे. म्हणजे ते झाडासारखं आहे की तुम्ही आज बी रोवल्यानंतर 10 वर्षांनी 15 वर्षांनी, आणि जे पटकन होतं ना ते पटकन संपतं, ते राहत नाही. म्हणजे त्याचा कालखंड पण मग खूप कमी असतो. तर माझ्या वडिलांचा तर याला खूप विरोध होता. म्हणजे मी गाणं शिकत होते त्यावेळेला आमचं खूप भांडणं व्हायचं की नाही गायचं म्हणून, स्टेजवर नाही गायचं. आत्ता आपली लायकीच नाही गायची. त्यामुळे आणि अजून पण ते या गोष्टीवर खूप म्हणजे तू करत नाहीस, तू होत नाही, तुझं काम कमी पडतं. तर मला असं वाटतं की तुमच्या आजूबाजूला अशी लोक असणं खूप गरजेचं आहे की जे तुम्हाला सारखे हे सांगत राहतात की तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला जर मोठं व्हायचं तर तुम्हाला अजून किती करण्याची गरज आहे. त्यामुळे दुर्लक्षित होतं असं मला नाही वाटत. मला असं वाटतं की लोक त्याला महत्त्व देत नाहीत. इट्स ऑल अबाउट प्रायोरिटीज. म्हणजे त्यांच्या मते फक्त एक उत्तम पगार मिळाला, मोठा पगार मिळाला, मोठी गाडी झाली, मोठं घर झालं, म्हणजे प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. त्यामुळे हे आपण काही बोलू शकत नाही अर्थात, पण इट्स वेगळा विषय. तुम्ही चित्रकलेसोबत गायन पण शिकला होता किंवा तुम्ही ते करता, गाता देखील. तर आमच्या प्रेक्षकांसाठी एक 4 ओळी. कुंजन
थँक्यू थँक्यू सो मच.